एका रात्रीत त्या खविसाने त्याला अख्खी विहीर काढून दिली. वाटलं नाही सुरुवातीला की तो असं काहीतरी करणार आहे असं. तर मला काही तुझं हे पटत नाही, त्यामुळे हा विषय आपण थांबून टाकू. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये चाकण घाटातील काही थरारक अनुभव मकरंद दादा यांनी आपल्यासोबत शेअर केलेत आणि या एपिसोडमध्ये सुद्धा तसेच काही अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. तर मकरंद दादा, आज काय ऐकणार? आज हा पण एक रिअल लाईफ इन्सिडेंट आहे. कुरवंडी म्हणून गाव आहे. कुरवंडी इथे पेठ मनसर हा जो रोड आहे ना, त्या साईडलाच आहे. ऍक्च्युली या भागातलेच माझे किस्से आहेत. कारण काय आहे की पूर्वी आमच्या गाड्याही चालायच्या आणि माझी आजी वगैरे त्या साईडला राहायची, त्यामुळे त्या साईडला येणं जाणं असायचं. तर हा आजीच्या गावातनं आलेला किस्सा आहे. त्या गावामध्ये आज एक विहीर आहे आणि ती जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी कधीच संपत नाही. त्याची अशी मान्यता, म्हणजे काही लोकांनी ह्या गोष्टी खऱ्या अनुभव पण करून घेतलेल्या आहेत की तिथे मोटर लावून 5-5 लिटरची मोटर लावून सुद्धा चेक केलं, पण त्या विहिरीतलं पाणी खाली कधी काय उतरलं नाही. तर हा अनुभव काय, तर हे पण मला आजी आणि अशा घरातल्या किस्सांमध्येच कळलंय. त्याच ऐकण्यात आहे की पूर्वी तिथे कुरवंडी गावामध्ये ना एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याचं शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्यांनी शेवगा लावला होता. तर शेवगा झाल्यानंतर ते काढणीचं वगैरे काम असतं, असं त्याचं कंटिन्युटीमध्ये काम चालत होतं. ऑलरेडी त्याच्याकडे एक विहीर होती, काही कामगार होते त्याच्याकडे कामाला. काम चालायचं, आपलं रोज जायचं, शेवगा काढायचं शेतातलं, हे रोजचं काम चालू असायचं. असंच एक दिवशी दुपारच्या वेळेला शेवगा काढायला म्हणून तो गेला. तर शेवगा काढणं चालू झालं. काम करता करता बसला, थोडी रेस्ट घेतली, परत शेवगा काढायचं काम चालू. थोड्या वेळात एक असं वाटसरू, तो असा आराम करत होता, एक वाटसरू तिकडनं आला. तर बघितलं, बाबा एक शेतकरी दिसतोय, काही लोक काम करतात. मला त्या माणसाला भेटला. काय चाललंय तुमचं? एक जनरल साधी चौकशी केली, काय चाललंय तुमचं? काय नाही, शेवगा काढणं चाललंय शेतात. बरं, तुम्ही कोण, काय? त्यांनी एकमेकांची थोडीफार ओळख करून घेतली. या बसा. थोड्या त्यांच्या एकमेकांची थोड्याफार बेसिक गप्पा झाल्या. गप्पा वगैरे झाल्या. पाहुणं, मी करू का तुम्हाला मदत शेवगा काढायला? काय तुमचं काय म्हणणं आहे? केली तर मी चालेल का तुम्हाला? वाटसरू म्हणला. शेतकरी म्हणला, ठीक आहे बाबा, चल तू पण हातभार लाव, काय हरकत आहे. अजून तू हातभार लावला तर आम्हाला मदत होईल. बरं, ठीक आहे. झालं, दोघांची एकमेकांसोबत चर्चा चालू झाली. मग उठले, गेले शेवगा काढायला. आता शेतकऱ्याकडे काम करणारे 2 लोक, तो स्वतः एक शेतकरी, या तिघांनी मिळून जेव्हा शेवगा काढायला सुरुवात केली आणि या माणसाने एका साईडला शेवगा काढायला सुरुवात केली, तर ह्यांनी तिघांनी मिळून एकच पोतं काढलं. हा एकटा तेवढाच वेळ काम केलं यांनी आणि तेवढ्याच वेळात त्यांनी 4 पोती काढली. हे बघून यांना काही समजे ना की अरे नक्की हे काय घडलं. आम्ही 3 जण काम करतोय, आम्ही तिघांनी काम करून सुद्धा एकच पोतं आमच्याकडनं नाही. यांनी तेच काम केलं, 4 पोती कशी काढली? काहीतरी चुकीचं की हे सेम गोष्ट चालली, सेम काम करतोय आणि हा पण तसंच करतोय. बर, ठीक आहे, झालं. यांनी आमचं काम उरकले, सगळं झालं, येऊन बसले परत. अरे म्हणे, पाहुणं काय तुमचं काम तर एकदम जोरदारच आहे. आमच्या तिघांना जे झालं नाही म्हणजे आमच्या तिघांच्या 3 पट काम तुम्ही केलं. आपलं असंच आहे म्हणलं काम, कारभारच आपला असा आहे. बरं, ठीक आहे, झालं. गप्पा गोष्टी आपले बसले, त्यांची चर्चा चालली. काय पाहुणं, मग तुम्हाला काय आवडतं? त्या वाटसरून त्याला प्रश्न विचारतात. काय नाही, आपली शेती करायची, घर चालवायचं, हेच आपला धंदा. बरं, आवड काय मग तुमची? पाहुणा म्हणला, काय आपलं कुस्ती बिस्ती आवडते म्हणलं आपल्याला खेळायला. काय राव, तुम्हाला कुस्ती आवडते म्हणला, करा की म्हणला माझ्याशी कुस्ती. अरे आता आपण दमलोय, शेतात काम केलंय, कुस्तीचा कुठं विषय घेऊन बस. एक डाव करायला काय होत्या म्हणलं, करू की कुस्ती म्हणलं, एक डाव करायला काय हरकत नाही. पण ठीक आहे म्हणजे थोडं बसून करू ना, करा कुस्ती करायची तर लगेच करू म्हणलं. चला, बरं ठीक आहे, करू. उठले कुस्तीला, करू. आता काय कुस्ती मर्दानी खेळ आहे म्हणलं. राव काय तुम्ही शेतकरी, आपण वाटसरू, काय करायला काय हरकत आहे? चालतं. उठले कुस्तीला. तेव्हा वाटसरूची आणि याची त्या शेतकऱ्याची कुस्ती चालू आहे. शेतकऱ्याला कुठं हालतोय तो, शेतकऱ्याला हालायलाच तयार नाही.
अख्खी ताकद लावली, घामाघूम झाला, हा बाबा हालायलाच तयार नाही, जो एका जागेवर ठीक आहे, नुसताच चाललाय. त्या शेतकऱ्याला काहीतरी जाणवलं की हे काहीतरी हा भलता प्रकार आहे, नॉर्मल नाही आहे. हा नॉर्मल नाही, हा ऍबनॉर्मल प्रकार आहे, काहीतरी वेगळा प्रकार आहे, की याचं कामाची पद्धत पण याची काहीतरी भलती होती. आणि हा कुस्ती म्हणजे हा काहीतरी वेगळा दिसतो, म्हणजे हा काहीतरी खवीस सारखा प्रकार आहे. हा खवसाचा प्रकार आहे. खवीस ही अशी प्रजाती आहे, म्हणजे एक स्पिरिट आहे म्हणा, की ते तुमच्याशी कुस्ती करतं. आणि ते जर तुमच्या तावडीत सापडलं किंवा त्याच्या तुम्ही तावडीत सापडलं तर तुमचा खेळच संपला. पण जर तुम्ही त्याला कुस्तीत हरवलं ते तुमचा गुलाम, तो तुमच्यासाठी वाटेल ते करून देईल. शेतकरी तेवढा हुशार होता, तर ते लक्षात आलं की हा म्हणजे काहीतरी भलता प्रकार आपल्यासोबत घडतो, म्हणजे लक्षात आलं. मग त्यांनी ती कुस्ती करता 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 जसा तो त्याच्यावरती डाव टाकायला लागला तसा त्या शेतकऱ्यांनी हात सोडून त्याचे केस धरले. जर तुम्ही खविसाचे केस धरले तर तो तुमच्या शब्दात, तो तुमचं सगळं करून देणार, तो तुम्ही सांगाल ते ना. तो म्हणे तू माझे केस सोड. म्हणलं नाही. शेतकरी म्हणे मी तुझे काय केस सोडणार नाही, तू माझे केस सोड, मी तुला वाटेल ते करून देतो. तुझे सोडणारच नाही म्हणे केस, मला वाटेल ते करून द्यायचं आश्वासन दे, मी तुला सोडतो. मग तुला काय पाहिजे, तो वाटसरू म्हणलं. तर खवीस म्हणलं तुला काय पाहिजे. माझ्याकडे एक विहीर आहे, मला एक विहीर खणून दे, असं कर की त्याचं पाणी नाही सुटलं पाहिजे. एका रात्रीत त्या खविसाने त्याला अख्खी विहीर खणून दिली. एका रात्रीत त्या शेतामध्ये त्याची स्वतःची एक शेतकऱ्याची विहीर होती, तरी सुद्धा यांनी एका रात्रीत अख्खी त्याला विहीर खणून दिली. आणि आजपर्यंत त्या विहिरीला एवढं पाणी लागतं ना, एवढं बाकी कुठंच नाही. लोकांनी येऊन मोटारी लावून सगळं लावून त्या गोष्टी चेक करून झालं, पण त्याचं पाणी काय उतरत नाही. शब्द पडला ती विहीर अजूनही त्या गावात आहे, गुरवंडी गावात. हा किस्सा आम्हाला आमच्या आजीने सांगितला होता, की जो की हा त्यांच्या गावातल्या लोकांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितलेला अनुभव. एक झालं होतं, हे घडलं होतं. मला असं वाटतं की आता ऐकल्यानंतर किस्सा की खवीस थोडा जॉली काइंड ऑफ स्पिरिट वाटतो मला. म्हणजे तो इंटरॅक्ट करतो, तुमच्यासोबत राहतोय, आणि एक वाटलं नाही सुरुवातीला की तो असं काहीतरी करणार आहे असं. कुस्तीचा पॅटर्न त्याचा ठरलेला असतो. कुस्ती हा पॅटर्न आहे. आता लोकांचे म्हणजे लोकांना कवीचा विषय प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात, पण मोस्टली जेवढं ऐकण्यात आलेलं ना त्याच्याप्रमाणे कुस्ती हा एक मेजर पार्ट हा प्रत्येकासोबत येतो. आणि केस धरले तर तो तुमच्या ताब्यात. अच्छा, हा एक भाग त्याच्यामध्ये येतो कुस्तीचा. बरोबर आहे. बरं झालं त्या शेतकऱ्याला माहिती होतं. मोस्टली खेडेगावात राहणाऱ्या लोकांना या गोष्टी असतात. काही लोक असंही म्हणतात की काही लोक तंबाखू मागतात, ते त्यातली एकच गोष्ट त्याला द्यायची, एक तर तंबाखू द्या, तंबाखू दिला तरी चुना द्या. या अशा प्रत्येकाची काही ना काहीतरी मान्यता आहे. हो, अशी मान्यता. पण हे आमच्या ऐकण्यामध्ये हा आलेला एक किस्सा आहे कवीचा. एक खूप इंटरेस्टिंग किस्सा तुम्ही आज आम्हाला सांगितला की त्याने शेतकऱ्याला मदतही केली, शेवगाई काढून दिल्या, विहिरी खोदून दिली एका रात्रीत, त्याला पाणी आतापर्यंत आहे. हा, पण शेतकऱ्याला बरं याला माहिती होतं त्याबद्दल की याला हा खवीसचा प्रकार आहे आणि याला कसं हरवायचं, अदरवाईज ते त्याच्यावर उलटलं असतं. तर मला हा किस्सा खरंच हे जॉली टाईप वाटला. आणि तर एक बऱ्याच वेळेस अति काही कहाण्या हॉरर असतात स्पिरिटला घेऊन, हे थोडंसं एक हलकं फुलकं कॅरेक्टर होतं आणि हलका फुलका एक एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला. आणि डेफिनेटली आता सुद्धा त्या विहिरीला पाणी असेल असं मी माझा गाव आहे ते कुरवंडी, अजूनही गाव आहे. आणि लोकांना तिथली ज्या लोकांनी हा अनुभव त्यांच्या थ्रू आलाय किंवा त्यांच्या थ्रू आम्हाला हे कळलं की बाबा हे खरं आहे, अनुभवलेलं लोकांना माहिती आहे. आणि आमच्या घरातल्यांनाही, जे लोक गावात त्या गेलेले आहेत त्या लोकांनाही हा किस्सा माहिती आहे. हो ना. बऱ्याच वेळेस ना प्रत्येक घरातील जे आजोबा पंजोबा असतात ना, ते किस्से सांगायचे, अरे माझे पंजोबा ना भूतांसोबत कुस्ती खेळायचे. तर तसाच हा प्रकार असला पाहिजे की किंवा ह्याच खवीसचा रेफरन्स घेऊन ते त्यांचे किस्से रंगवत असतील किंवा खरे असतील, आय डोंट नो. पण बरेच लोक हे पण म्हणतात की तुम्ही वाहनावर पाहिजे, बैलगाडी असेल तर त्या खाली उतरू नये. जसं तुम्ही म्हटले की त्याने तंबाखू किंवा काही व्यसन पण असतात, कधी कधी ते सिगरेट बिडी मागतात, तेव्हा बिडी असायचं तर त्यांना फक्त बिडी द्या, पेटून द्यायची नाही. किंवा तुमच्याकडे काही वाहन असेल, सायकल जरी असेल ना, सोडायचं नाही. तेच ते आहे, तो ट्रॅप असतो. तुम्ही त्यांची डिमांड पूर्ण केली, संपले, ते लागलं तुम्हाला. असं बरेच लोकांचे किस्से आपण ऐकतो. आजकाल कसं झालंय माहिती का, सायन्स जसं वाढलंय ना
तर लोकांचा त्या सायन्समुळे या स्पिरिच्युअल या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, या स्पिरिट वर या गोष्टींकडे थोडंसं की हे असलं काही नसतं. पण खूपशा लोकांनी ना या गोष्टींचे जेव्हा ज्यांना अनुभव आलेत ना, ऍक्च्युली ज्या लोकांना अनुभव आलेत ना, ते लोक सांगू शकतात की या गोष्टी खरंच असतात एक्झिस्ट करतात आणि या एक्झिस्ट करतात. खरंय, खरंय, खरंय. आणि बरेचसे आता आपण बघतो की पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज करणारे आहेत ना. सुद्धा एखाद्या जागेला व्हिजिट करतात आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह करतात की इथं ती एंटिटी वास्तव्याला आहे, आणि माइंड बी काही इक्विपमेंट मधून ते त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात आणि ते सक्सेसफुल सुद्धा होतात. ते डिपेंड ऑन मूड. त्यांना करायचं असेल तर ते करतात, अदरवाईज फोर्सफुली ते काही शक्य नाही. होत नाही. आणि असतात अशा काही वस्तू जिथं आता मी ते प्रतिलिपीवरती लिखाण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक स्टोरी लिहिली आहे. आता हा किस्सा सुद्धा माझ्या असं ऐकण्यातच आलेला आहे की म्हणजे त्यात किती तथ्य आहे मी नाही सांगू शकत, पण असं ऐकण्यात आलेलं आहे. असा मित्रांमध्ये बसलोय, चर्चेमध्ये आलेलं आहे, एका गावात घडलेला किस्सा आहे. मी प्रतिलिपीमध्ये माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आणि माझ्या शब्दांमध्ये मग मी त्याला थोडासा आकार दिला. थोडीशी स्टोरी मी माझ्या पद्धतीने त्याची चेंज केलेली आहे. त्याचं नाव झपाटलेला वाडा म्हणून मी ठेवलेलं. तर तो किस्सा असा आहे की एक पूर्वी एक घर होतं, छानसं घर होतं. तिथे आई वडील तिथे राहतात, त्यांचा मुलगा, नंतर एकुलता एक मुलगा. त्या मुलाला शिक्षणासाठी त्यांनी शहरामध्ये पाठवलंय. शिक्षण वगैरे छान पूर्ण केलंय मुलांनी, आई वडिलांच्या शब्दात एकदम व्यवस्थित शिक्षण करून तो परत आलाय आणि राहतोय सोबत आई वडिलांच्या. आई वडिलांनी छान लग्न करून दिलं. लग्नानंतर आई वडील पण पुढाऱ्यांना विचारायचे की नाही, खेडेगावात सुनबाई कशी राहील, शिकलेली शहरात शिकलेली, पण तुम्ही दोघं नवरा बायको, तुम्ही शहरात आपलं घर आहे तिथे जाऊन राहा, नवरा बायको तिथं राहतायत. आणि मग एक कार्यक्रम आहे गावामध्ये. त्या कार्यक्रमासाठी हा मुलगा त्याच्या काही मित्रमंडळींना घेऊन गावात आला. आई वडिलांसोबत राहतोय, मित्रमंडळी पण राहिले, गावातलं छानसं वातावरण बघितलं, निसर्गरम्य वातावरण जे की शहरातल्या लोकांना सहसा बघायलाच मिळत नाही. ते सगळं बघितलं, छान एन्जॉय केलं लोकांनी, आलेल्या लोकांनी. आवडलं म्हणजे नाही का, एक नेचरशी कनेक्ट झाले की यार म्हणजे महिन्यात एकदा तरी या गावातून राहिलं पाहिजे. या पद्धतीचं वातावरण, त्यात त्याचं खूप मोठं घर, आई वडिलांची एवढी मोठी प्रॉपर्टी. परत शहरामध्ये आला, त्याचं रुटीन चालू झालं. रुटीन चालू झाल्यानंतर त्याच्याच त्या मित्रांच्या ग्रुप मधला एक जण, एक मोठा बिल्डर होता, त्याला खूप आवडलं. तो आला, त्यांनी त्या आजोबांच्या मुलाला अप्रोच केला की यार तुझ्या गावाला आपण गेलो, तुमची एवढी जागा आहे, एवढं छान घर आहे, तुमच्या गावाच्या जवळपास पण एक मोठी जागा आहे, म्हणजे नाही का एक टुरिस्ट स्पॉट आहे, आणि तुमच्याकडे एवढी जागा आहे, एवढं सगळं आहे ना, तर तुमचं घर आपण एक रिसॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचं का? आवडली का तुला ही कल्पना? तुला वडिलांना चालेल का? तुम्हाला भरपूर पैसे देतो, तुला मला पैसे देतो, इव्हन तुझ्या वडिलांना पैसे देतो, त्याच गावामध्ये तुम्हाला एक छानशी प्रॉपर्टी करून देतो, आणि तुमच्या घराच्या जागी, तुमच्या जागेमध्ये आपण एक रिसॉर्ट बांधतो या हिशोबाचं. मुलाला पण ती कॉन्सेप्ट आवडली की अरे यार पैसे तर मिळणारच आहेत, की आई वडिलांचाही फायदा होईल. मुलाने आई वडिलांचा विचार करून केला, पण त्याच्या आधी तो म्हणला की मी आई वडिलांशी एकदा चर्चा करतो, बोलतो, आणि त्यांच्याकडनं जर मला जर नाही का होकार आला तर मग येस, नक्कीच आपण हा प्रोजेक्ट पुढे करू. तो गावाला गेला, आई वडिलांशी बोलला, भेटला, बसला, आई वडिलांना सगळं सांगितलं की अरे अशी अशी माझी कल्पना आहे, मला असं करावंसं वाटतं. पण वडिलांनी त्याला नकार दिला. वडील काय म्हणले की तुम्ही आज एक पुढारलेली पिढी, तुम्हाला शिक्षण पाहिजे, लोकांमध्ये तुम्हाला वावरायचंय, या हिशोबाने आम्ही तुम्हाला शिक्षणाला तिथे पाठवलं. पण तुम्ही सुद्धा 4 दिवस इकडे आलात तर तुम्ही नेचरशी कनेक्ट केलंच ना. हे तुम्हाला पण तर पाहिजे, तुमच्या लोकांना पण तर पाहिजे. त्याच्यासाठी घर पाडायची काय गरज आहे? तर जागा विकायची, त्याच्या जागी रिसॉर्ट बांधायची काय गरज आहे? तर मला काही तुझं हे पटत नाही, त्यामुळे हा विषय आपण थांबून टाकू. मुलाला, सुनेला थोडक्यात राग आला की अरे काय एवढा पैसा मिळणार आहे, आमचं अख्खं आयुष्य सेट होईल, तुम्ही म्हातारे झाला, आमचं अख्खं आयुष्य सेट होईल, आमची पुढे येणारी पिढी, माझे मुलगा, आम्ही सगळे सेट होऊ, तुम्ही असं का करताय? आमच्यासाठी विचार करून करा ना. वडील थोडे नाराज झाले की नको यार, काय तू करतोयस, आमच्यासाठी आमचा विचार कर ना. मी आणि तुझी आई आयुष्यभर राहणार इथंच, आमचं सगळं इथंच झालं, तर आमच्यासाठी हा वाडा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणे नाही, असं करा, तसं करा, हे ते बऱ्याच चर्चा झाल्या, बरेचसे वादविवाद झाले. सुनबाई त्यांची चिडून घरी निघून गेली. मुलगा म्हणला मी काही दिवस थांबतो आई वडिलांपाशी, त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. बरं ठीक आहे, चालेल, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न. तो कन्व्हिन्स केला, प्रयत्न केला, पण काय वडील काय तयार झाले. मग वडील एक दिवशी बाहेर गेले होते, तोपर्यंत मुलगा त्यांच्या बेडरूम मध्ये गेला, सगळं
कपाट उघडलं, त्याचे काय पेपर्स वगैरे वडिलांचे वगैरे चेक केले, काय आहे जमिनीचं नक्की किती जागा, काय करता येईल, समजा वाडा नाही तोडला तर अजून काय करता येईल का वगैरे, या सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या. सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे काढलं, वाचत होता. आणि तेवढ्यात वडिलांचा हॉलमध्ये आवाज आला. मग त्या गडबडीत त्याच्या हातनं ते सगळं पडलं डॉक्युमेंट. तिथं काय वडिलांची औषध होती, ती पण सगळी पडली. ते काय होतं ते सगळं उचलून त्यांनी पटपट ठेवलं, बाहेर आला आणि रागाच्या भरात वडिलांना म्हणलं, तुम्हाला शेवटचं विचारतो, करताय का नाही करत? वडील म्हणले नाही जमलं. रागात निघून आला, पोचला, घरी आला, बायको होती घरी. काय झालं? वडील तयार झाले का तुमचे? नाही झाले तयार. एक दिवस गेला, 2 दिवस गेले आणि दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे नेक्स्ट डेला रात्री त्याला फोन आला की वडिलांची तब्येत खूप जास्त बिघडली आहे आणि त्यांना दवाखान्यात नेलं, पण तोपर्यंत वडील गेले. एकदम शॉक बसला, काय झालं नक्की वडिलांना, नाही का? वडील कसं काय गेले अचानक? इकडे पोचला, गावाला पोचला, सगळे विधिवत वगैरे सगळं केलं, सगळं झालं. आणि मग काय आई म्हणली, आता तर वडीलही गेले, त्यामुळे आता हा वाडा ही माझी शेवटची इच्छा आहे, वाड्याकडे बघायचं नाही. मग दोघं नवरा बायको परत आले, घरी बसले. त्यांना मुलगा वगैरे झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या. काही वर्ष त्याला उलटून गेली, मुलगा मोठा झाला, काही वर्षांनी त्याची आई वारली. मग आता वाडा तर मोकळा. आता काय यांना ऍक्शन घ्यायची होती. तोपर्यंत त्याचा मुलगाही गेला, शिक्षण वगैरे करून परदेशातनं परत आला. आता सगळं मोकळं झालं होतं, पण गावामध्ये एक गोष्ट पसरली की त्या वाड्यामध्ये काहीतरी आहे वाड्यामध्ये. म्हणून मग त्यांनी त्या बिल्डर मित्राला सांगितलं की बघ बाबा, गावात अशी चर्चा चालली, तू काम कर, तुझे काही 4 लोक पाठव, नक्की काय आहे ते मोजमाप करून वाड्याचं सगळं तुझं सेट करून घे आणि आपण त्या वाड्याचं जे काय ते करून घेऊ. मग त्या बिल्डर मित्राने 4 लोक त्याचे पाठवले, सगळं वाडा वगैरे सगळं चेक करवला, सगळं बघितलं, सगळं झालं. आणि जसे ते वाड्यापर्यंत 4 लोक पोहोचले तर वाड्याचा जुनाट आता झालेला तो वाडा, पूर्ण धूळ जमले वाड्यावरती. दार उघडलं जसं वाड्याच्या आतमध्ये गेले तसं वाड्याचं चित्रच बदललेलं. आतमध्ये सगळीकडे धूळ जमा आहे, सगळीकडे असं पानं बिनं पसरली, सगळं धुळीने सगळं माखलेला. ते 4 लोक वाड्यामध्ये पोहोचले आणि रात्री त्यांना वाड्यामधनं आवाज यायला लागला, टप 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 खोलीमधनं, की नक्की काय वाजतंय. म्हणून त्यांनी खोलीचं दार उघडलं, खोलीच्या बाहेर बघितलं तर वाड्यामध्ये एक आराम खुर्ची होती. ती आराम खुर्चीवरती कोणतरी आकृती बसली अशी त्यांना वाटली. आणि ती आकृती अशी हळूहळू पुढे मागे करत होती. जशी ती आकृती पुढे मागे करत होती ना, तसं त्या शांततेत त्याचा आवाज येतो. त्यांना ते एकदम सुचायला तयार नाही की नक्की काहीतरी घडतंय. आणि भीतीपोटी ते लोक नाही घाबरून कसं स्वतःचा जीव वाचून ते बाहेर पडले. तसे त्याचा जीव वाचून बाहेर पडले, मुलापर्यंत परत आले गावाला की अरे तुमचा वाडा खरंच पजेस झालेला आहे, काहीतरी मोठा इश्यू झालेला आहे तुमच्या वाड्यात आणि त्याच्यामुळेच हे सगळं चाललं. मग तोपर्यंत इकडे मित्राला पण कळलं की नाही बाबा, या वाड्यामध्ये काहीतरी आहे, आपण नाही गेलं पाहिजे किंवा आपण याच्यामध्ये हात नाही घातला पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत त्या मुलाचा मुलगा जो परदेशात होता तो परत आला. गावातल्या आपल्या वाड्याविषयी अशी चर्चा चालली बाबा, तर मग मला जाऊन बघू दे ना, मला एकदा अनुभव घेऊ दे, ती जागा माझ्या आजोबांची आहे, काय तुम्हाला बघू दे. म्हणून तो गावातनं परत आला. गावात आला, बसला, सगळं वाडा त्यांनी बघितला. रात्री वाड्यातच थांबला. काय अनुभव येतो वाड्यामध्ये, त्याला टक 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 त्याला सुद्धा जाणवलं कोणतरी टापांचा आवाज करतो. पण तो घाबरला नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्या आजोबांची खोली चेक केली. आजोबांच्या खोलीमध्ये त्याला ते जुने सगळे कागदपत्र सापडले. बाहेर आलं ना तर खुर्चीवर त्याला त्याचे आजोबा बसलेले दिसले. जो फोटो आजोबा बसलेले दिसले, जो फोटो त्यांनी त्याच्या वडिलांकडे आजोबांचा पाहिला होता ते आजोबा तिथं बसलेले दिसले. म्हणजे शांत पद्धतीने खुर्चीवर डोकं टेकून बसले होते, जेणेकरून कोणीतरी यावं, त्यांच्याशी बोलावं, ते त्यांना त्यांच्या मनातली एक गोष्ट त्यांना सांगावी. हा आला, बसला आजोबांपाशी, आजोबांना बघितलं आणि आजोबांना विचारलं त्यांनी, नक्की तुमच्यासोबत काय घडलं, काय झालं आजोबा तुमच्यासोबत. त्या आजोबांनी सांगितलं की ज्या दिवशी तुझा वडील इथून चिडून निघून गेला त्या दिवशी कदाचित तो माझ्या खोलीत गेला होता आणि माझा आवाज ऐकून खोलीमध्ये जे त्याच्या हातातनं कागदपत्र पडले, त्या कागदपत्रांबद्दल बरोबर माझी काही औषधं पण पडली. आणि त्या गडबडीच्या नादात
जेव्हा त्यांनी ते ठेवलं तर त्याच्यामध्ये माझ्या रोजची घ्यायची जी औषधं होती त्याच्यामध्ये बदल झाला त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे घरात आल्यानंतर जेव्हा मी ती औषधं घेतली विष बाधा झाले. तर त्याचा जो इम्पॅक्ट होता तो माझ्यावरती झाला आणि त्याच्यामुळे माझा मृत्यू झाला. बापरे. माझ्या मृत्यूला खरं कारण कोण आहे? तुझे ते वडील. तुझे वडील आहे. पण त्यांनी ते मुद्दाम नाही केलं, ते अनावधानाने झालं त्याच्याकडनं. वडिलांच्या भीतीपोटी असेल किंवा रागापोटी असेल हे झालं. पण हे तथ्य कधी बरं आजपर्यंत कोणाला कळलंच नाही. आता जे झालं ते माझ्या मुलामुळे. शेवट जेव्हा त्याला हे फॅक्ट समजलं तेव्हा त्यांनी त्याच्या आई वडिलांना त्याच्या वडिलांना सांगितलं, बाबा हे असं असं घडलं होतं त्या दिवशी, जे की मला समजलं. त्यानंतर ते दोघं आले, त्यांनी तिथे वाड्यामध्ये येऊन रात्र काढून त्याच्या वडिलांच्या स्पिरिटची त्यांनी माफी मागितली की जे घडलं ते खूप चुकीचं झालं, बरोबर, हे नव्हतं घडायला पाहिजे. त्यानंतर तो वाडा मोकळा. आणि हा खरंच एक थरारक अनुभव होता आणि तुमच्या वेने ते नरेट केलं त्याच्यापेक्षा बेस्ट होतं. म्हणजे तुम्ही एकदम कनेक्ट करून दिला. आम्ही वाड्यापर्यंत पोहोचले होते. लिटरली मी ते इमॅजिन केलं की ते वाड्यापर्यंत पोहोचणं, ती खुर्ची, त्यांचे ते आजोबा, म्हणजे ही खरंच एक तुमची कला आहे असं मला काही हरकत नाही. आणि मला खरंच हा वाड्याचा अनुभव सुद्धा माझ्याकडे एक नवीन होता आणि खरंच अंगावर काटा आला बरं का. आय होप गाईज तुम्हाला सुद्धा आजच्या एपिसोडचे सगळे किस्से आवडले असतील. सो प्रेक्षकांकडनं आणि माझ्याकडनं सुद्धा तुम्ही थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. आपण परत कनेक्ट करूयात आणि प्रेक्षकांना सुद्धा तुमचा काही अजून कथा, काही रिअल एक्सपिरियन्स, किस्से नक्कीच आवडतील. आणि तेव्हा तुम्हाला असंच भर पावसात, मित्रांनो मला सांगायला आवडेल की मकरंद दादा भर पावसात आपल्या पॉडकास्टसाठी प्रेक्षकांच्या प्रेमापोटी एवढ्या भर पावसात ओलेचिंब भिजून आलेत आणि त्यांनी हा पॉडकास्ट अटेंड केला. त्यासाठी परत एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो आणि मच. आय होप तुम्हाला इथे आवडलं असेल, मजा आली असेल तुम्हाला सुद्धा. येस, नक्कीच मजा आली. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कटिंग पे पेंटिंग बाय चेतन पटेल.